नमस्कार. गावातच राहून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजची माहिती खूपच महत्त्वाची ठरणार आहे. आपण पाहणार आहोत की कुक्कुटपालन व्यवसायासाठी सरकारकडून कशी मदत मिळू शकते आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी कसं होता येतं. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कुठलाही व्यवसाय सुरू करायचा म्हणजे सगळ्यात आधी प्रश्न येतो तो भांडवलाचा, बरोबर? तर या सरकारी योजनेचं सगळ्यात मोठं आकर्षण आहे कर्जाची रक्कम. सरकार तुमच्या व्यवसायासाठी तब्बल 9 लाख रुपयांपर्यंत कर्ज द्यायला तयार आहे. आणि थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. या कर्जावर सरकार 33% अनुदान म्हणजेच सबसिडी देणार आहे. याचा सरळ अर्थ असा की कर्जाचा जवळपास 1/3 भाग माफ होऊ शकतो. म्हणजे डोक्यावरचं ओझं कितीतरी कमी होतं, नाही का? तर हा व्यवसाय आजच्या काळात एक नवी दिशा कशी ठरू शकतो ते आता आपण समजून घेऊया. हे तर आपण सगळेच जाणतो की आजकाल नोकरी मिळवणं किंवा टिकवणं हे एक आव्हान बनलं आहे. खूप जण एका चांगल्या संधीचा शोधात असतात. मग अशा वेळी दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करणं हा एक खूप चांगला विचार आहे. आणि जेव्हा स्वतःच्या व्यवसायाचा विचार येतो तेव्हा कुक्कुटपालन म्हणजेच पोल्ट्री फार्मिंग हा एक अतिशय फायदेशीर आणि सहज करता येण्यासारखा पर्याय म्हणून पुढे येतो. आता बघा, या व्यवसायाचं सगळ्यात महत्त्वाचं गणित आहे गुंतवणुकीचं. यात गुंतवणूक तुलनेनं कमी लागते आणि त्यातून मिळणारा नफा मात्र जास्त असतो. आणि म्हणूनच आजकाल खूप लोक या व्यवसायाकडे वळत आहेत. बरं, व्यवसाय तर सुरू करू, पण गिऱ्हाईक मिळणार का? तर याची चिंता करायची गरज नाही. अंडी आणि चिकनला आपल्याकडे वर्षभर मागणी असते. म्हणजे तुमचा माल विकला जाईल याची जवळजवळ खात्रीच. आणि याचा एक मोठा फायदा म्हणजे गावातल्या गावातच एक कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत तयार होतो. तर मग अशा या फायदेशीर व्यवसायासाठी भांडवलाची जी चिंता असते ती दूर करण्यासाठीच सरकारची ही विशेष कर्ज आणि अनुदान योजना आपल्या मदतीला येते. चला, या योजनेची वैशिष्ट्ये थोडी नीट समजून घेऊ. कर्ज तर 9 लाखांपर्यंत मिळतंच, त्यावर 25 ते 33% सबसिडी पण आहे. कर्ज फेडायला पूर्ण 5 वर्षांचा कालावधी मिळतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे पहिले 6 महिने हप्त्याचं टेन्शन नाही. व्यवसाय स्थिरस्थावर करायला पुरेसा वेळ मिळतो. आणि हो, व्याजदर पण अगदी कमी असतो. थोडक्यात काय, तर कमीत कमी जोखीम घेऊन जास्त कमाई करण्याची ही एक जबरदस्त संधी आहे. कारण सरकारकडून मिळणारा हा पाठिंबा तुमची आर्थिक जोखीम खूपच कमी करून टाकतो. आता पुढे जाऊन बघूया की या योजनेचे नेमके फायदे काय आहेत आणि यासाठी कोण अर्ज करू शकतं. या योजनेचे फायदे अनेक आहेत. कमी भांडवलात स्वतःचा व्यवसाय सुरू होतो. गावातच रोजगाराची संधी तयार होते. शहराकडे धाव घ्यावी लागत नाही. खरं तर हे आर्थिक स्वातंत्र्याकडे टाकलेले एक मोठं पाऊल आहे, ज्यामुळे आपलं भविष्य सुरक्षित होऊ शकतं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या योजनेसाठी पात्र कोण? तर याच्या अटी खूप सोप्या आहेत. वय 18 वर्षांपेक्षा जास्त हवं, स्वतःच्या नावावर जागा किंवा जमीन हवी, बँकेत खातं असायला हवं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नावावर कुठलंही जुनं थकलेलं कर्ज नसावं. बस एवढ्या गोष्टी असतील तर कोणीही अर्ज करू शकतं. पात्रता तर समजली, पण अर्ज करण्याची प्रक्रिया किचकट असेल का? अजिबात नाही. सरकारने ती सुद्धा एकदम सोपी ठेवली आहे. अर्ज करायचे 2 सोपे मार्ग आहेत. एकतर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन या योजनेबद्दल विचारू शकता आणि तिथूनच अर्ज करू शकता. किंवा मग सगळं काही ऑनलाईन घर बसल्या फॉर्म भरूनही अर्ज करता येतो. उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा. तर ही सगळी माहिती बघितल्यावर एक गोष्ट नक्की आहे की ही योजना म्हणजे एका यशस्वी भविष्याच्या दिशेने उचललेलं एक खूप महत्त्वाचं पहिलं पाऊल ठरू शकतं. विचार करा, कमी गुंतवणूक, सरकारची मदत आणि बाजारात तयार असलेली मागणी, या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यावर स्वतःचा पोल्ट्री फार्म सुरू करून एक चांगलं उत्पन्न मिळवण्याची ही खरंच एक सुवर्ण संधी आहे. तर मग आता शेवटी प्रश्न एकच उरतो. आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ही संधी घेण्यासाठी आपण तयार आहोत का? याचा विचार नक्की करा.